मित्रांनो पाहू शकता आता फेरीबोट आपली आलेली आहे. 12,000 आहे होते, 600 रुपये दिला, 700 रुपये दिला का 15,000 आहे होते. राकेश शेठ भरपूर मच्छी घेतले. अरे बाबा बाबा नुसतं मच्छीच मच्छी. फ्रीवाला आहे. हे तर फ्रीवाला आहे क्या? 3.5. 3.5 ला. नमस्कार मित्रांनो, मी समीर ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज मी जाणार आहे मच्छीसाठी अर्नाळ्याला. तर जाऊया तिथं आणि पाहूया मच्छी आपल्याला स्वस्त मिळते का महाग. तर मित्रांनो चला, माझे मित्र आता मानकुली नाक्याला तिथं माझी वाट पाहतात. तर निघूया आपण इथनं आणि भेटूया पुढे. चला मित्रांनो. चला तर मित्रांनो मी आता मानकुली नाक्याला पोहोचलेलो आहे आणि माझे मित्र विजू दादा आणि प्रीतम आता जाऊया गुंदवलीला. माझे मित्र राकेश त्यांना भेटूया, त्यांना घेऊन आपण जाऊया. तर त्यांच्या आता पोहोचतोय थोड्याच वेळात त्यांच्या घराजवळ. आता मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे राकेश म्हात्रेंच्या घरी आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो इकडे मच्छी ठेवण्यासाठी तयारी चाललेली आहे. हे पहा राकेश वाटतं भरपूर मच्छी आणणार आहे. काय राकेश? हो राकेश शेठ किती घेणार आहे मच्छी? तुम्ही तर 2 मोठे मोठे थर्मास घेतलेले आहेत तिकडे. हा मग अरे बापरे. काय बाबा काय मित्रा काकडी का काजू बदाम नाही का आज? हा नुसतं काकडीमध्ये. चला तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहेत. राकेश साहेबला घेतलेला आहे गाडीमध्ये. तर आजचा हा प्लॅन मित्रांनो 2 महिन्यापूर्वीचा आहे. पहिले श्रावण त्याच्यानंतर गणपती आले. तर आजचा हा प्लॅन सक्सेस झालेला आहे. तर विजू तुला काय बोलायचं आहे आजचा प्लॅन सक्सेस केल्याबद्दल? आमचा प्लॅन राकेश शेठमुळे सक्सेसफुल झालेला आहे. बरेच दिवसापासून त्याला आम्ही मागे लागलेलो, पण त्याला कामं नाही असतात. मुलीला शाळेत सोडणे, परत तिचा अभ्यास घेणे, असे बरेच कामं असतात त्याला. त्याच्यामुळे आम्ही बरेच लेट आजचा जा उद्या जा वाजता करू. पण आजचा आमचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. डन. प्रीतम शेठ मला तर फक्त एवढंच बोलायचं आहे, पापलेट खायची इच्छा खूप झालेली आहे मित्रांची. तर त्यांना पापलेट भेटू द्या आणि खाऊ दे बस. तर मित्रांनो प्रीतमची ताई म्हणजेच त्याची बहीण तिकडे दिलेली आहे अर्नाळ्याला. तर त्यांच्याच घरी आम्ही जाणार आहोत. तर तिकडे जाऊन पाहूया आता काय मिळतं आणि काय नाही मिळत ते. तर चला मित्रांनो भेटूया तिकडे. फायनली आपण आता अर्नाळ्याला पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. राकेश शेठ मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं मच्छीच्या बोटी आलेल्या आहेत. आम्हाला थोडासा उशीर झाला आहे, दुपार झाला आहे आम्हाला. पण इथं आता गर्दी तुम्ही पाहू शकता मच्छीसाठी फुल गर्दी झालेली आहे इथं. तर आपल्याला आता अर्नाळा किल्ल्यावर जायचं आहे. आपण समोरच आहे तिकडे जायचं आहे. तर आता इथं फेरीबोट कधी येणार आहेत ते बघायला लागेल आपल्याला आणि मग निघूया त्या साईडला जाऊया पहिला. मित्रांनो पाहू शकता आता फेरीबोट आपली आलेली आहे. तिथं आपण जाऊया, त्याच्यामध्ये बसूया आणि लगेच किल्ल्यावर जाऊया तिकडे समोरच. अजूनही नाही हो राकेश शेठ मजा का? ए विजुदा पटापट चल नाही तर बोट भरेल आता. प्रीतम शेठ लवकर लवकर या. मित्रांनो पाहू शकता तुम्ही मच्छी. कोलंबी आणि कोलंबी आहे. चला तर आपली आता फेरीबोट चालू झालेली आहे आणि आपल्याला त्या समोरच्या बेटावर जायचं आहे तिकडे. तर तिथे जाऊन आपण पाहूया कसं काय चालेल. हे पहा मित्रांनो मच्छी तुम्ही पाहू शकता इथं भरलेली आहे कोलंबी आणि पुढे
पुढे पण आहे, पण आता तिकडे जाऊ शकत नाही, इथे खूपच गर्दी आहे, पाहू शकता. चला तर मित्रांनो, आपण फायनली आता या साईडला पोहोचलेलो आहोत, म्हणजे किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. तर पहिला आपण जाऊया प्रीतमच्या ताईच्या घरी, तिथे जाऊन जेवण करूया. आणि मग खूप टाईम झालेला आहे, खूप टाईम झालेला आहे. तर त्यानंतर जाऊया, पहिला मंदिरात जाऊया, नंतर जाऊया आपण मच्छीसाठी. तर चला जाऊया पहिलं ताईंच्या घरी, तिथे भेटूया. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आपला, आणि आता आपण आलेलो आहे. हा, पोट भरून जेवण झालेलं आहे. रात्री जरा कमीच जेवलाय तो. कमीच जेवलाय. बघा पोट कसा आतमध्ये घालवतो. चला तर मित्रांनो, आता आपण मंदिरापाशी आलेलो आहे. नुसतं बॉम्बीलाच केलंय. जाऊया, कालिका माता आणि एकविरा माता यांचं मंदिर आहे इथं, जाऊन पहिले दर्शन घेऊया, नंतर जाऊया आपण मच्छीसाठी. चला. मित्रांनो, तुम्ही मंदिराच्या समोरचा व्ह्यू पाहू शकता, खूपच सुंदर आहे. मित्रांनो, आपण आता इथं मच्छी घ्यायला आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता कोलंबी इथं, आणि जास्त कोलंबीच आहे, दुसऱ्या मच्छी असेल. वाकटी आणि अरे मी पडलो असतो पण राकेश मला वाचवला नाही बोटीमध्ये. हे राकेश, वाचवायचं ना तू यार. त्याला कोणी काही करायचं. तुला कोणी काय करायचं, मित्र समजत नाही. करे मित्र कसा म्हणतो. कधी देऊ? 2 बस घे, 1 बस. लागतीलच ना. ही कितीला येईल टोटल? मित्रांनो पाहू शकता 200 रुपयाला कोलंबी किती आलेली आहे ती आपली. 200 रुपयाला कवडी आहे. हा, आणि इथे हा माप आहे आपला. 600 रुपये टिप्पा असते. हा, आपली जेथे त्यांनी टिप्पा कवड्याला तो म्हणतो त्यांना. 200 टिप्पा असते. अख्खा हे 12,000 आहे होते. 600 रुपये दिला, 700 रुपये दिला का 15,000 आहे होते. पण आता बस स्वस्त भाव म्हणजे 7,000 आहे होती. त्यांना हिंदी बघा. राकेश शेठ, भरपूर मच्छी घेतले. अरे बाबा बाबा, नुसतं मच्छीच मच्छी. फ्री वाला आहे. ये तो फ्री वाला आहे क्या? ऐसा इथनं थोडीशी मच्छी घेतलेली आहे आपण मित्रांनो, आणि आपण आता जाणार आहोत नायगाव फिश मार्केटला. फ्रीवाली मच्छी भेटलेली आहे आपल्याला, आता विकतवाली मच्छी घ्यायला जायचं आहे. मावशी कितीला? मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच गर्दी आहे इथं. चला तर मित्रांनो पुढे जाऊया आणि पाहूया मच्छी. हे राकेश चल ना पुढं. मार्केट खूपच भरलेलं आहे इथं पाहू शकता. काय दिली
मावशी घेतली आता कितीला मावशी पापलेट कितीला येऊ हा. 4,000 हा मोठी पिसान आणि मावशी ते 4,000 ते कसे पापलेट हे 2,000 हे 2,000ला हे कितीला हे हे 4,000 3,500 देते 3.5 3,500 किती आहेत ते? किती आहेत ते किती एक 6 पीस 6 पीस येतील 3,500 ताजे आहेत ना आता घेतलं 1,000 हे बघ आणि हे कसे हे 2,000 ला 2,000 तेव्हा ते बघून येणार का? काय पाहिजे मग पापलेटच पाहिजे त्यामध्ये येतो तो मित्रांनो खूपच गर्दी आहे इथं पाहू शकता तुम्ही आतमध्ये जायला सुद्धा जागा नाही आहे आता काय रेट आहे काय आहे ते पण विचारायला टाइम नाही दिला स्वतः इथं लिलाव चालू आहे माशांचा चला मित्रांनो मच्छी आपण इथनं घेतलेली आहे आणि आपण आता घरी निघालेलो आहे खूप गर्दी असल्यामुळे आपल्याला मच्छीचा रेट काही सांगता आलेला नाही आहे तर मच्छी थोडी महागच भेटलेली आहे आपल्याला तरी आल्यासारखेला आपण ती घेतलेली आहे आणि चला तर मित्रांनो निघालेलो आपण इथनं आता आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच संपत आहे तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय 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 टाटा